नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती प्रवीणची दुनिया। तर आपण आलो आहे आता छत्रपती संभाजीनगर स्टेशनला। हे माझे मित्र आहेत। आम्ही चाललो आहे आता सध्या एका सरप्राईज ठिकाणी। सरप्राईज सांगण्याकरता तर मुंबईलाच चाललो आहे आम्ही। तर हे बघू शकता, आता आम्ही आहे सध्या स्टेशनला आणि ऊन पण म्हणजे सकाळचंच वातावरण आहे, तरी पण ऊन आहे बऱ्यापैकी तापलेलं। तर असं बघू शकता, असं स्टेशन आहे, वातावरण आहे स्टेशनचं। आणि हे माझे दोन मित्र बघा लांब लांब पळत आहे माझ्यापासून। आता आली आहे ट्रेन आली आहे आता, आणि आता ट्रेनमध्ये बसून आम्ही जाणार आहोत मुंबई। हे छत्रपती संभाजीनगर स्टेशन आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। ही ट्रेन आधी आहे आता, आणि आम्ही जाऊन आता बसणार आहे ट्रेनमध्ये। तर चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ बघा आपला। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपण जाणार आहोत, आम्ही आता ट्रेनमध्ये बसतो, मग मी तुम्हाला पुढे बोलतो। तर आता ही ट्रेन हळूहळू थांबते, आम्ही जातो आता ट्रेनमध्ये बसतो आणि बोलतो तुमच्याशी, आणखी तुम्हाला पुढील दृश्य दाखवतो। तर हे बघू शकता तुम्ही, कासारा घाट, जे कासारा घाटच्या अगोदर सुरू होतं ना ते, आता कासारा घाट येईल समोर। मस्तपैकी तिथले पण व्ह्यू खूप भारी भारी आहेत, ते तुम्ही बघा आणि मलाही सांगा कसं वाटलं तर बघून, नाही का, जेणेकरून पुढच्या व्हिडिओत मी पण। आणि हे बघू शकता तुम्ही, आता येथील वातावरण किती सुंदर आहे, अतिशय मनाला असं भारी वाटेल असं वातावरण बघायला भेटतं आपल्याला प्रवासात। आणि प्रवास करायला कोणाला आवडतं कोणाला नाही हे नक्की सांगा। हे बघा, असं ट्रेनचा व्ह्यू आहे, म्हणजे या रूळवरचा बघू शकता तुम्ही हे। आणि आता आम्ही कासारा घाटच्या जवळ आहे, तो जो डोंगर दिसतोय समोर तो कासारा घाटाचाच आहे। तर आता आपण येणार आहोत मस्तपैकी फिरून येणार आहे। हे तुम्ही आनंद घ्या वातावरणाचा, बघा हे किती छान आहे। आणि म्हणतात की हे बघा, आता हे झाले बोगदा सुरू, म्हणजे कासारा घाटातले बोगदे। तर इथून थोडंसं मी स्पीड करतो, जेणेकरून व्हिडिओ जास्त लांब होणार नाही। तर आता आलो आहेत आपण बोगद्याच्या बाहेर। इथलं वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ते। इथला व्ह्यू तर भारी भारीच बघतो बरं का बघायला, आपलं घाटात वगैरे असं खूप सुंदर असतं। आणि परत आता हा बोगदा सुरू झाला आहे। असे किती 6 का 7 बोगदे लागतात मुंबईला जाता वेळेस। हे बघू शकता तुम्ही, इथलं वातावरण अतिशय मन प्रसन्न होऊन जातं अशा वातावरणात फिरून तरी, नाही का। आणि तुम्हाला कोणाकोणाला फिरायला किती आवडतं, काय आवडतं, तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मित्रांनो। मी असे छोटे मोठे ब्लॉग करत असतो, व्हिडिओ करत असतो, त्यामुळं आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। आणि मलाही आनंद होईल तुम्ही ज्यावेळेस माझ्या चॅनलवरती मला सपोर्ट करशाल। आपली एक छोटीशी का होईना फॅमिली होईल म्हणून, आणि मलाही आनंद होईल, मलाही व्हिडिओ काढायला, तुम्हाला दाखवायला वगैरे, असं भारी भारी सौंदर्य वातावरणाचे ते तुम्हाला दाखवायला मलाही आनंद होईल।
येथील हे असे हिरवेगार डोंगर, असं मस्त वातावरण. आणि इथं म्हणतात डोंगरामध्ये मोर वगैरे पण येतात, दिसतात सकाळी सकाळी जाताना, असं आता लोक म्हणतात. आता आपल्याला तर एवढं काय माहीत नाही आहे. आज तर चाललो आहे कामानिमित्त बाहेर फिरायला. तर हे असं दृश्य आहे. आणि ट्रेनचा आवाज पण येतो खूप खडखड खडखड, तो मी म्यूट करून टाकला आहे. हे तुम्ही दृश्याचा आनंद घ्या पुढील. येथील हे असा डोंगरातला व्ह्यू, हिरवगार डोंगर, असं मोकळं एकदम वातावरण, असं खूप छान वाटतं बाहेर बघायला, नाही का. आणि तुम्हाला रात्रीचा प्रवास जास्त आवडतो की दिवसाचा आवडतो, हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे असं आहे बघा, खूप भारी भारी स्पॉट्स बघायला भेटतात आपल्याला, नाही का, प्रवासामध्ये. मुंबईहून छत्रपती संभाजीनगरवरनं ते मुंबईला जायला एवढा असं आहे बघा वातावरण. हे जाण्या येण्याचं मार्ग, तर हे असं बघू शकता तुम्ही. फायनली गाईज, आपण आलो आहोत मुंबईमध्ये. हे बघा, हे आता आहे विटी जवळचं स्थान आहे. विटी जवळचं कुठलं तरी बिल्डिंगा वगैरे आहेत या. तर आपण थोड्याच वेळात विटी स्टेशनला पोहोचणार आहोत. आणि पोहोचलं की तिथलचाही व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. तर आपण आता आलो आहोत विटी स्टेशनला. हे बघू शकता विटी स्टेशन. आम्ही इथं उतरलो आहेत आता. हे बघा, आम्ही 3 जणं. आणि हे सगळं असं वातावरण इकडचं पण आहे. खूप गरम तर बाबा मुंबईमध्ये. आणि हे बघा, आता आम्ही बसलो आहे लोकलमध्ये बसून आम्ही चाललो आहे आता चर्चगेट. जाणार आहे आम्ही फिरण्यासाठी. आता हे लोकल निघाली आहे. लोकलचं पण बघू शकता. लोकलमध्ये पण निघालं, काय गर्दी नाही आहे. हे बाबू, माझा मित्र, तो पण माझा मित्र आहे. अजून बाकी सगळी या गर्दी आहे, तेवढे लोक बघू शकतात. असं सगळं आहे. आणि खूप म्हणजे आता मोठ्या मोठ्या भीड असते मुंबईमध्ये. कंटाळा येतो फिरायचा. हां, मुंबईमधल्या लोकल तर सगळ्यांनी बघितलेच असेल, पण ह्या अशा आमच्या मुंबईमधल्या लोकल आहेत जे माझे बाहेरून व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी. आणि हा असा दृश्य आहे मुंबईमधील. खूप भारी तर आहेच हे असं निसर्ग म्हटलं तर. आणि या शहरामध्ये आपलं मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, खूप भारी मजा. आणि गरमी तर म्हटलं तर इथं दमट वातावरण असते, त्यामुळे इकडं खूप गरम होतं मुंबईला. खूप म्हणजे खूप अति गरम होतं. तर या अशा प्रवासाचा तर गाईज, आता आम्ही आलो आहे ट्रेनमध्ये. आता फिरून वगैरे झालं आहे आमचं. आता मस्त आहे बघा, ही पब्लिक आहे ट्रेनमधली. अशी पब्लिक एवढी आमच्या हँडिकॅप डब्यामध्ये गर्दी असते. आणि तरी देखील मी पण बघा, आता तुम्हाला माझं पण सीट दाखवतो मी. कसा एकदम निवांत बसलो आहे एकटाच वरती. हँडिकॅप आहे. हँडिकॅपमध्ये एवढी गर्दी तर खरं तर नसायला पाहिजे, पण काय करणार आता. आपल्या इथलचं तुम्हाला तर माहिती आहे, महाराष्ट्रातलं कसं आहे. तर हे बघा, मी एकटाच या सीटवरती बसून आहे. मी तर कोणालाच बसू दिलं नाही बाबावर. नाही म्हणलं, हे हँडिकॅप सीट आहे म्हणून मी एकटाच इथं बसलेलो आहे. तर आजचा असा हा आपला प्रवास पूर्णपणे घालवला. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला मी, जेवढं माझ्याकडून होईल तेवढं. आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हे बघा, ही अशी आपली भीड आहे एवढी सगळी. असं आहे बाबांनो.
चला तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.